नमस्कार मैत्रिणी, आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी तेल लावलेली बाजरीची भाकरी आणि वांग्याची भरीत बघणार आहोत. हे बघा, आपले वांगे जवळपास भाजलेले आहेत. चूल असेल तर एक नंबर, चूल नसेल तर ह्या पद्धतीने गॅसवरती वांगी भाजून घ्या. तिकडे वांगी भाजते तोपर्यंत आपण इकडे पिठाची भाकरीची तयारी करून घेऊयात. मी एकच भाकरीची पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं 2-3 जेवढे भाकरी करायचे तेवढे पीठ घेऊ शकता तुम्ही. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पातळ झाले तरी चांगलं होणार नाही भाकरी. जेवढं मस्त पीठ मळून घ्याल तेवढं चांगली भाकरी पसरेल तुमचं आणि टेस्ट पण लागतो. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते लाईक कमेंट करून ते सांगायला विसरू नका. तिकडे आपली ब्रिंजल गार होईपर्यंत आपण इकडे भाकरी बडवून घेऊयात. एक भाकरीचे पीठ मळलेलं आहे. बघा, भाकरीचं जो पीठ आहे तो ह्या पद्धतीने हाताने रोल शेप करून त्याला खाली पीठ टाकून वरती ह्या पद्धतीने टाकून बडवून घ्यायची. गोल गोल फिरलं पाहिजे पीठ भाकरी आपली. म्हणजे हाताला थोडंसं पीठ लावून घ्या आणि आणखीन बडवून घेऊयात. म्हणजे तुम्हाला हवी तेवढी मोठी करून घेऊ शकता तुम्ही. बघा, चांगला गोल गोल फिरत आहे. आता आपल्याला तेल लावायची बाकी राहिलेले, वरून तेल लावून घेऊयात आणि त्याला थोडंसं धापटूयात. म्हणजेच तेल भाकरीला पूर्ण व्यवस्थित लागेल. आता याला तवा गरम झाले का नाही आधी बघा. गरम झालेली आपली तवा. आता याला भाकरी टाकूयात आणि जे खालचा भाग होता, म्हणजे खालच्या पिठाच्या साईडला जो भाग होता तो वरती आला पाहिजे आणि त्याला पाणी लावून ह्या पद्धतीने पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायची. दोन मिनिटांनी अशी पलटून घेऊयात. छान फुगते. गोल आकार भाकरी तयार झालेली आपली. साईडला कधी कधी कच्चा राहतो, मधला ह्या बघा हा प्रकार करपून जातो, कारण मधला भाग जो कधी कधी पातळ असतात तव्याची. पूर्ण भाकरी ह्या पद्धतीने भाजून घ्या. बघा, ह्या पद्धतीने भाकरी आपली तयार झाली मस्त अशी. तीळ लावून बाजरीची भाकरी तयार. आता आपण इकडे भरिताची तयारी करूयात. 7-8 मिरचे घेतले, कांदा घेतलेले, अद्रक लसूण घेतले, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे. जेवढे तुम्ही मिरची घेतले तेवढे मिरच्याचे देठ काढून घेऊयात. एका साईडला इकडे 5-6 पाकळ्या लसूण घेतले आणि थोडासा तुकडा अद्रक घेतलेला आहे. ते खलबत्त्यात कुटताना लसूण उडतो, त्यासाठी थोडासा कोथिंबीर टाकायचा, जेणेकरून आपला लसूण उडणार नाही बाहेर. अद्रक लसूण कुटून झाले आणि हे मिरची जी आहे ते मिक्सर करून घेऊयात. आणि कांदा जो घेतलेला आहे त्याला स्वच्छ काढून धुवून वगैरे घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने कापून घेऊयात. कारण आता पावसाच्या कांद्याला सुद्धा बुरशे लागतात, काळपट होतं आतून. त्यामुळे साल काढून धुवूनच घ्या शक्यतो. आणि हे वांगी वरची साल काढून घेऊयात. आणि त्याची देठ काढून आत आधी स्वच्छ आहे का नाही ते पाहून घ्या, कारण काही वेळा आत सुद्धा आळ्या असतात. वरनं चांगले दिसते पण आत आळे असतात. ह्या पद्धतीने सर्व वांगी जी आहे स्वच्छ करून घ्या. त्याला कुटून घेऊयात.
चला फोडणीची तयारी करूया. कढई ठेवले. कढईत 1 ते 1.5 चमचे तेल टाकून घ्या. बघा तेल आपली गरम झाली. जिरा मोहरी टाकलं. चांगला नाचतात ना. तर आता ह्यात कढीपत्ता टाकूयात. कढीपत्ता सुद्धा नाचलेला आहे. कांदे टाकूयात. कांदा पूर्ण खरपूस भाजला पाहिजे. लालसर होईपर्यंत भाजून घ्या. तरच आपले भाजीची टेस्ट जास्त चांगला लागेल. आणि जो टोमॅटो कट करून घेतला होता टोमॅटो टाकलं. टोमॅटो सुद्धा पूर्ण भाजलं पाहिजे. दोन मिनिट ठेवा. हे बघा पूर्ण टोमॅटो कुठं दिसणं झाले तसं झाले. पूर्ण एकजीव झालेत कांदे टोमॅटो. आता हे अद्रक लसूण टाकूयात जे कुटून घेतलं होतं ते. शक्य असेल तर अद्रक लसूण जे आहे घरातच तयार करायचा. बाहेरचा पॅकेट जास्त चांगला नसतो. एमर्जन्सीला तेवढं वापरायचं. जावं एखाद्या वेळेस लाईट वगैरे नसेल तर एमर्जन्सीला बाहेरचं वापरायचं. आणि जे आपण मिरची वाटून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायची. मस्त सगळ्या टोमॅटो कांदा मिरची अद्रक लसूण सगळ्यात गट्टी झालेली आहे. म्हणजेच मैत्री झालेली आहे. सगळे एकजीव झालेले आहेत बघा. आता जे आपण कुटून घेतली होती ती वांगी ते टाकायचे आहे. बघा पूर्ण एकजीव. आमच्या वहिनी सर्वात मैत्री करून टाकले. सगळ्यांचे जीव एकच झाले आता सध्या. हे मनीषा वहिनीची किचन आहे. तर वरनं मीठ टाकते चवीनुसार. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. सर्व एकजीव झालेला आहे. तर आता ह्यात आपण जे बारीक कोथिंबीर कट करून घेतलेले कोथिंबीर टाकूयात. मस्त अशी भरी तयार झाली. हे बघा. चला खायला या वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकरी. कसं वाटलं प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट रेसिपीला भेटू.